रत्नागिरीत पदवीधर शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले। एप्रिल 2026 मधील अन्यायकारक पदवीधर समायोजन रद्द करावे, वेतनातील त्रुटी दूर कराव्यात आणि रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या धर्तीवर रत्नागिरीतही पदवीधरांचे समायोजन लागू करावे या प्रमुख मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत। दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला। मात्र पावसाची पर्वा न करता शेकडो शिक्षकांनी छत्र्या घेऊन घोषणाबाजी सुरूच ठेवली। सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं। त्यानंतर शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिलं। जिल्हाध्यक्ष दिलीप महाडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मागण्या लवकर मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी काल आम्हाला जे आमचं आंदोलन आहे हे बेकायदेशीर ठरवलं। कशासाठी? तर जे समुपदेशन केलेलं आहे ते नियमानुसार केलेलं आहे। जर ते नियमानुसार केलेलं आहे तर आम्ही जवळजवळ 50 लोकांनी पदवीधर शिक्षकांनी हरकत घेतली होती, अपील सादर केलं होतं। आम्हाला बदलीचा जो आदेश आहे तो बदलीचा आदेश माननीय विकास अधिकारी यांच्या सहीचा आदेश होता। मात्र त्यांचा जर तो आदेश असेल तर आम्ही अपील हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केलं पाहिजे। त्यानुसार आम्ही सादर केलं, पण या आमच्या 50 जणांच्या अपीलाची सुनावणीच झाली नाही। आम्ही मार्च 2025 पासून जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करतोय। जिल्हा परिषदेनं आमच्या एकाही पत्राला उत्तर दिलेलं नाही। मात्र आंदोलन बेकायदेशीर आहे याचं पत्र 21ची जावक तारीख आहे, म्हणजे 21चं तारीख घातलेली आहे आणि ते 23 तारखेला माझ्या 4:16 म्हणजे ही जी कृती आहे ही त्यांना आमचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत या भूमिकेतनं ही केलेली आहे असं आम्हाला वाटतं। आम्ही आमचे विषय जिल्हा परिषदेनं सोडवल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही। जर आता आमच्याशी चर्चा झाली नाही तर आम्ही भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करू अशी शिक्षक समितीची भूमिका आहे।